हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज आमचा उपक्रम बघा, मैत्री दिनाचं काय चालू आहे सासू सुनांचा. तर ही आहे वैष्णवी आणि तिला आहे ना पिको फॉल करायचं शिकायचं होतं मी, कारण का बाहेर साड्या देते ना पिको फॉलला. तर बऱ्याच दिवसाचं मी बोलत होते पण कोणी काही मनावरच घेत नव्हतं की बाहेर साड्या देते तर भरपूर सारे पैसे जातात कारागिरांना. तर त्यांना मी म्हणत होते की तुम्ही शिका दोघींनाही, पण ह्या दोघी पण काही मनावर घेत नव्हत्या. आणि ब्लाऊज पण क्लासेस चालू आहेत ते तुम्हाला माहिती आहे, आणि ब्लाऊजचे सुद्धा क्लासेस चालू आहेत. तरी पण यांनी काय म्हणजे घरचं असल्यावरती माणसाला त्याचं महत्त्व कळत नाही, हे मात्र नक्की आहे. तर ह्या काय दोघी पण मनावर घेत नव्हत्या, पण तिला आज म्हणजे मनातूनच वाटलं आतून की आपण शिकावं म्हणून, तर तिने स्टार्ट केलेलं आहे. म्हणून ती आहे ना 10 मिनिटामध्ये पिको फॉल शिकलेली आहे. जबरदस्त इच्छाशक्ती असली तर माणूस काहीही करू शकतो, याचं हे उदाहरण. 2 साड्या घेतल्याबद्दल मम्मीने मला मम्मीच्याच घेतल्या, मम्मीनेच मला पिको फॉल शिकवला. 2 दिल्या साड्या. ही साडी बघा कॉटनची मस्त जुला ब्रँडची, तुम्हाला मी आधीच दाखवली. पदर पण खूप भारी आणि ब्लाऊज तर इतकं भारी बसलाय. आणि ब्लाऊजला कॉम्प्लिमेंट तू द्यायचा. ब्लाऊजला मस्त शिवलेलं आहे. मला हा ब्लाऊज इतका आवडलाय ना, का आताच घालून जाऊ आपण, ती रक्षाबंधनला घालायची म्हणून काय घालत नाही. तेव्हाच मी फोटो काढून मग मम्मी तुमच्याबरोबर शेअर करत कसं घालाय ब्लाऊज. पिको फॉल शिकवला आज एकीला, उद्या दुसरीचं ट्युशने. उद्याचा व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही. तर तिला आता बसवलंय तर 2 साड्या व्यवस्थित केल्या तिने. अजून पण 2 साड्या आहेत, मग त्या करून घेतो. आणि नाही, ह्या ब्लाऊजचे डिझाईनचे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवरती अपलोड झालेले आहेत मैत्रिणींनी. हॅलो, तर संध्याकाळचे 7:30 वाजलेले, तर काम चालूच आहे आपलं. तर पिको फॉल करायला घेतलेला आहे. भरपूर साड्या, ज्या साड्या होत्या ना तिथं बघा, एवढ्या सगळ्या साठवलेल्या साड्या आहेत आणि एक एक करून सगळ्या साड्या ज्या आहेत ते मी करून घेणार आहे आत्ता. तर म्हटलं चला संध्याकाळचं थोडंसं व्हिडिओ शेअर करूच. दिवसभर आज खूप बिझी गेलेला आमचा, पावसामुळे काम पण थोडंसं लेट होत आहे आणि गर्दी तर खूप आहे रक्षाबंधनच्या. तर रक्षाबंधन आलेलं आहे, बऱ्याच जणींचं ब्लाऊजचं ड्रेसचं गर्दी आहे, तरी पण आपलं चाललं आहे. आणि दादा पण तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्ये किती त्रास देतो. तर ही साडी आहे ना, तर ही साडी मी काढणार आहे, मालातली साडी आहे आपल्या. तर या साड्या आहेत ना, ह्या होत्या 8 साड्या होत्या, पण सगळ्या साड्या विकल्या गेलेल्या आहे. फक्त एकच साडी ही शिल्लक राहिली. तर तुम्हाला कशी वाटते. आणि माझा ब्लाऊज बघायचा आहे. हा ब्लाऊज एकाच पीसमध्ये 2 ब्लाऊज शिवलेले. माझा ब्लाऊज लॉंग स्लीवचा तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये शेअर झालेला आहे. आणि पुढे बघा, ही साडी बघा जुला ब्रँडची साडी आहे. आणि ही साडी मला लग्नामध्ये घेतलेली होती माझ्या लेकी जावयाने, डॉक्टर पंकज आणि शुभदाने. तर ही साडी आहे ना लग्नात आल्यामुळं मी काही तशाच ठेवलेल्या कपाटामध्ये. साडी अतिशय सुंदर आणि ब्रँडची साडी आहे. म्हटलं नंतर काढू कधीतरी. पण डबल साडी मला पिंक कलरची आलेली आहे. पिंक कलरची साडी जी आहे ना ती वैष्णवीच्या मामींनी मला लग्नामध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे डबल पिंक कलर आला होता. आणि बऱ्याच दिवसाचा वैष्णवीचा ह्या साडीवरती डोळा होता. तर फायनली तिने ही साडी डायरेक्ट बॉक्समधून काढली. मी तुम्हाला इनबॉक्स करणार होते, म्हणजे साडी डायरेक्ट बॉक्ससह दाखवणार होते व्हिडिओमध्ये, पण तिने काय ते मला विचारलं नाही आणि डायरेक्ट साडी जी आहे ती काढून आणून दिली की मला ही साडी पाहिजे. आणि मग बघा, हा ब्लाऊज जो आहे ना, हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. आत्ता सध्या तिच्या मापावरती आहे, पण त्याला मार्जिन आहे. हा डिझायनर ब्लाऊज जो आहे तो स्टिच झालेला आहे, अगदी परफेक्ट बसलेला आहे, कारण का तिची डिलिव्हरीमुळे तब्येत जी आहे ती कमी जास्त झालेली आहे. पण जेव्हा ब्लाऊज वेअर केला ना अगदी मस्त बसला आहे आणि ती पण खूप खुश झालेली आहे. तर हा ब्लाऊज कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर बघा, अजून ही बघा, ही एक साडी आहे. तर ही साडी माझीच आहे. ही मला साखरपुड्याला नेसवलेली आहे. तर हा जो ब्लाऊजचा पीस दिसतो आहे ना माझ्या हातामध्ये, तर हा पीस मी गावामधून आणलेला आहे. कपडा डिझायनर ब्लाऊज बनवायचे आहेत म्हणून. तर ह्या साडीमध्ये ना बघा, तर यांनी ही साडी डायरेक्ट पिको फॉल केली. 7-7.5 हजाराची साडी आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्ट नव्हतं, म्हणून मग मी गावातून हा कपडा घेऊन आले आणि याचा आपण ब्लाऊज डिझायनर बनवणार आहोत. वेळ मिळाला तर याचं डिझाईनचा व्हिडिओसुद्धा शेअर होईल. जी साडी चॅनलवरती आहे आंबा कलरची आणि
ह्याचा जो काठ आहे ना तो बघा बॉटल ग्रीन कलर आणि रेड कलर मिक्स असा जरीचा काठ दिलेला आहे. साडी सिफॉनची साडी आहे, लाईट वेट आणि सिल्क पण आहे, चमक आहे साडीला, शाईन आहे. तर ही साडी जी आहे ती मागे आमचा म्हणजे नातेवाईकाचा मीच लग्न जमवलेला साखरपुडा होता ना, त्यांनी मला साखरपुड्यामध्ये ही साडी नेसवलेली होती. ब्रॉकेटचा ब्लाऊज आलेला आहे. ही साडी वैष्णवीनीच घेतलेली आहे बघा. आणि हा जो ब्लाऊज आहे हा डिझायनर ब्लाऊज वैष्णवीला मी शिवलेला आहे. तर डिझाईन कशी वाटते बघा. तर बसत नव्हता, याच्यामध्ये खूप छोटा ब्लाऊज आलेला होता, पण लॉंग स्लीव शिवायच्या होत्या आम्हाला आणि डिझाईन पण करायची होती. तर मी अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे. बोट नेक आहे बॅक साईडला आणि फ्रंट जो आहे तो ओपन नेक आहे. लॉंग स्लीव्ज आहे, प्रिन्सेस कट आहे हा ब्लाऊज. तर ब्लाऊज कसे वाटतात ते नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा हा जो कपडा आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला नव्हता आय थिंक. तर हा कपडा जो आहे तो मी आणलेला आहे माझ्या 2 गोड नातींना. तर हा कपडा मी संगमनेरवरून आणलेला होता. तुम्हाला दुकानही मी दाखवलेलं होतं. अतिशय सुंदर कलर, मला खूप आवडतो हा कलर आणि कपडासुद्धा अगदी सॉफ्ट आहे. तर ह्याच्यासाठी आहे ना मी हा बघा हा साटिन सिल्कचा कपडा गावातून आणलेला आहे आणि ह्या कॉम्बिनेशनने मी दोघींना झाले तर तिघींनाही मी फ्रॉक बनवणार आहे. एक माझ्या मुलीच्या मुलीला नित्याला आणि 2 आमच्या गोड 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 ज्या आहेत छोट्या छोट्या नाती, त्या आता झालेल्या आहेत 3 महिन्याच्या. तर त्यांच्यासाठी तर तिघींना बघू बसतोय का फ्रॉक, 3 बसतात आहे का नाही. तर बघेल मी तेव्हा मग तुमच्याबरोबर तो व्हिडिओसुद्धा शेअर करेल. हा ब्लाऊज आहे ना, तर हा इथे बघा आता हा एक ब्लाऊज आहे, मस्त एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज आहे, ऑर्गेन्झाचा कपडा आहे आणि याची साडी जी आहे ती प्लेन साडी आहे. तर मी हा ब्लाऊज जो आहे तो मला शिवलेला आहे, पण अजून काय त्याचा योग आलेला नाही आहे. तर हा एक ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. ब्लाऊज साडी घातली तर व्हिडिओ जो आहे तो मी शेअर करेल. तर अशा पद्धतीने आपलं काम चालत असतं. दिवससुद्धा पुरत नाही मैत्रिणींनो, कधी कधी रात्री 11:30-12 वाजतात. आता हा एक ब्लाऊज आहे बघा कॉलरवाला. तर ह्या ब्लाऊजची कटिंग जी आहे ती चॅनलवरती अपलोड झालेली आहे. तर आजच हे कस्टमर ह्या ब्लाऊज घेऊन गेलेला आहे. अगोदर 3 ब्लाऊज दिलेले आहे आणि हा वारले प्रिंटचा कॉलरचा ब्लाऊज होता विथ लॉंग स्लीव्ज. तर ह्या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओही लवकर येणार आहे. कॉलर अगदी सोप्या पद्धतीने कशी जोडलेली आहे ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर चॅनलला त्याही व्हिजिट करायची आहे. स्टिचिंगच्या चॅनलवरती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आत्ता ही जी साडी मी तुम्हाला दाखवते, ही साडी जी आहे ना ही आहे माझ्या छोट्या सोनाची म्हणजे सपनाची. तर ही साडी माझ्या मुलीने हिला घेतली होती. पहिल्यांदा हे लोक तिच्या घरी गेले होते पाहुणचाराला, नवीन लग्न झाल्यानंतर, तेव्हा ही साडी तिला घेतलेली होती. तर ही साडी अतिशय सुंदर कलर आहे. साडीही खूप छान आहे, कट वर्कमध्ये गोल्डन कलरचं हे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे याच्यावरती. पण याला आहे ना ब्लाऊज जो आहे तो वेगळा आलेला आहे. साडी कशी वाटते नक्की सांगायचं आहे. साडीला खूप ग्लेज आहे, मरून कलरमध्ये साडी आहे, पण ब्लाऊज आलेला आहे बेबी पिंक कलरचा. तुम्ही बघू शकता जे वर्क आहे ना ते ब्लाऊजला त्यांनी गोल्डनवालं दिलेलं आहे. पण हा ब्लाऊज जो आहे तो बघा इतका मिसमॅच आलेला आहे. पण आता साडीत आला म्हटल्यावरती ना मी हा स्टिच करणारच आहे. आणि अजून एक ब्लाऊज या साडीवरती असा ऑर्गेन्झाचा हा असा कपडा पण मार्केटला आलेला आहे. तर मी तो आणून पण एक ब्लाऊज स्टिच करणार आहे. वेळात वेळ काढून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मार्केटला गेल्यावरती तसा कपडा आपण आणून घेऊ. तर दिवस आणि रात्र काम चालत असतं मैत्रिणींनो. ही साडी बघा, ही कस्टमरची साडी आहे, म्हणजेच आपल्याच इथून घेतलेली साडी आहे. अतिशय सुंदर साड्या होत्या ह्याही साड्या 8 साड्या होत्या, पण मला काही शेअर करायला मिळालेलं नाही चॅनलवरती. तर या साड्या आपल्याकडे विकायला होत्या. तर हिने ही साडी अशीच घालून देवीला गेली होती आणि नंतर येऊन तिने हा ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज जे आहे ते स्टिच करायला आणि पिको करायला टाकलेले आहेत त्या साड्या. आता ही जी आहे ना वाईन कलरमध्ये हिला स्टोन आहेत बघा. तर ही साडीसुद्धा माझ्याचकडे घेतलेली आहे. ही साडी आपल्याच शॉपमधून त्यांनी नेलेली आहे. तर ही साडी अतिशय सुंदर आणि मस्त साडी आहे. तर ही साडी ब्लाऊज जो आहे तोही आपल्याकडे स्टिच करायला आहे. जमल्यास याची कटोरी ब्लाऊजची कटिंग जी आहे ती मी चॅनलवरती अपलोड करीलच. तर एवढी सारी गर्दी असते. 3 दिवसापासून ती
सारखी चक्रा मारती. गायत्रीचा ब्लाऊज आहे, गायत्री तुम्ही बघितलेलीच आहे व्हिडिओमध्ये, तर तिचा ब्लाऊज आहे. तर हा हे ब्लाऊज तुमच्याबरोबर झाला शक्यतो शेअर होणार आहे. तर ही साडी बघा, ही साडी तुम्हाला मी दाखवते इकडून बॅगमधून काढून. तर ही साडी अशा पद्धतीने आहे, सॉफ्ट सिल्कमध्ये आहे. काठ जे आहेत ते जरीचे आहेत आणि साडीला प्रिंट पण मस्त आहे, कलर पण छान आहे बघा. तर म्हटलं ही साडी लास्ट पीस राहिलेला आहे, कशी वाटते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. छान असेल तर मग आम्हाला तर आवडलेलीच आहे, तुम्हाला आवडली का नाही ते सांगायचं आहे. मी याचा ब्लाऊज स्टिच करणार आहे. माझ्याकडे ना सगळ्या काठपदराच्या आणि कडक साड्या जास्त झालेल्या आहेत. डेली वेअरमध्ये जरा प्रमाण कमी आहे, साड्या आहेत पण मग त्या कायम घालून आहे ना, थोडंसं म्हटलं थोडं अजून साड्या स्टॉक तयार करावा. आणि हा जो मी घातलेला ब्लाऊज आहे तो पण कमेंट करून सांगा. का एवढा कपडा उरलेला होता, एका ब्लाऊज पीसमध्ये मी 2 ब्लाऊज बसवलेले होते. तर एक ब्लाऊज अगोदर मी तुम्हाला शेअर केलेला आहे सेम ह्या ब्लाऊज पीसचा, आणि हा ह्या साडीतला ब्लाऊज नाही आहे. साडीतला ब्लाऊज जो आहे तो माझ्या बहिणीची साडी होती, त्याच्यामुळे मग मी दुसरा ब्लाऊज जो आहे तो स्टिच केलेला आहे. आता ही जी साडी आहे ही आहे आपल्या मालातली. तर ही साडी वैष्णवीने काढलेली होती, पण मी ही साडी काय तिला ब्लाऊज स्टिच केलेला नाही, कारण का हा खूप पेस्टल कलर आहे, अगदी फिका कलर आहे. आणि म्हटलं खूप खराब होईल मग साडी, एक तर तिच्या मागं 3 बाळ आहेत. मग मी ही साडी काय सेल करणार आहे. तर तुम्हाला कशी वाटते बघायचं. ही साडी खूप सुंदर साडी आहे. तर अशा पद्धतीने दिवसभर आणि काही ना काही काम चालत असतं आपलं. तर या ब्लाऊजची बाही तुम्ही पाहू शकता कशी वाटते तुम्हाला. तर 2 ब्लाऊज मी बसवलेले तेही तुम्हाला सांगितलं आहे. जास्त मोठापणा जर का असेल ना तर आरामात 2 ब्लाऊज बसतात मैत्रिणींनो. तर असं असतं आपलं 3 ते 7, 7:30 वाजेपर्यंतचं रुटीन. भेटणार आहोत उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.